मी एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून तुम्ही हिंदी किंवा मराठी एक गाणं गायचं. अंताक्षरी कशी असते तशीच, पण मी काही अक्षर देऊ शकतो तुम्हाला. पण म्हणजे शेवटच्या अक्षरावरून पुढचं गाणं सुरू करायचं की त्याच मी अक्षरावरून? देणार, मी हा अक्षर तेच, म्हणजे प्रत्येक तुम्ही अक्षर द्याल सगळ्यांनी त्याच म्हणायचं. अक्षरावरून 5 हो, गाणी हो, म्हणायची. शेवटचं अक्षर वगैरे असं काही नाही. शेवटचं अक्षर वगैरे काय 2 मिनिटाच्या आत 5 गाणी तुम्ही कंप्लीट करायची आणि अख्खं गाणं गायचंय. अख्खं म्हणजे मुखडा, एक कड हा, मुखडा तरी गायचा आहे. तुमचं पहिलं अक्षर आहे ल. लाल छड़ी मैदान खड़ी, क्या खूब लड़ी, क्या खूब लड़ी, हम दिल से गए, हम जा से गए, बस आंख मिली और बात बड़ी, लाल छड़ी मैदान खड़ी. क. तेरा वादा, वो कसम, वो इरादा, भूलेगा दिल जिस दिन तुम्हें, वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा. क्या हुआ तेरा वादा, व. वादा कर ले साजना, तेरे बिना मैं न रहूं, मेरे बिना तू न रहे, हो के जुदा, ये वादा रहा, न होंगे जुदा, ये वादा रहा. र. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई, सुबह को जब हम नींद से जागे, आहुनी से 4 हुई. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. ग. गोरी है मेरा दिल, तू ही मेरी मंजिल है, कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन, कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन, गाता रहे मेरा दिल. हे 1000 रुपये, 1000 तुम्हाला. आता ज्यांनी मदत केली त्यांनी आपले आपले 200 काढून घ्या. आणि हे सोन्याचं नाणं बोनस म्हणून. थँक्यू. 2800 रुपये वहिनींनी जिंकलेले आहेत आणि शिवाय सोन्याचं नाणं. वा. एक अक्षर सांगणार मी तुम्हाला, त्या अक्षरावरून तुम्ही गाणं गायचं, हिंदी किंवा मराठी कुठलंही. अशी 5 अक्षरं, 5 वेगवेगळी अक्षरं किंवा 30 अक्षरं मी सांगेन ती गाणी, मुखडा पूर्ण गायचा आहे. पहिलं अक्षर आहे वहिनी तुमच्यासाठी श. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने चाय पे बुलाया है. इसीलिए काय मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है. इसीलिए मम्मी ने मेरे हा. चाय पे बुलाया. असं चुकायचं नाही, आपल्याला माहिती असतं. हो. दुसरा अक्षर आहे र. रे मामा रे मामा रे, रे मामा रे मामा रे, हम तो गए बाजार में लेने को आलू, आलू में लो कुछ न मिला, पीछे पड़ा भालू, रे मामा रे. आता ग. गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैंने हंसने का वादा किया था कभी, इसलिए मैं सदा मुस्कुराता हूँ मैं. ख. लगेच म्हणायचं. खोया चांद खुला आसमान, आंखों में सारी रात जाएगी, हमको भी कैसे नींद काय 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 कुड किसको. हमको भी कैसी नींद आएगी. 4 गाणी झाली, 4 गाणी वहिनी. पण एक गंमत आहे, आपण मराठी माणसं जेव्हा गाणं गातो ना तेव्हा मय होतं, मय मय हूं ऐसा वैसा. आज काय लईच भारी वाटतं. हा, हरकत नाही. आणखी एक गाणं जर बरोबर गायलं असतं तर सोन्याचं नाणं मिळालं असतं. पण 4 गाणी वहिनींनी गायलेली आहेत. खरं तर वहिनींनी काहीच नाही गायली, यांनीच गायली. तर ते वळते करून घ्या पैसे नंतर तुमच्याकडे. हा, हे 800 रुपये वहिनी तुम्हाला मिळत आहेत, पण सोन्याचं नाणं मात्र हातून गेलं. जरा
पहिल्या फेरीमध्ये 600 रुपये, दुसऱ्या फेरीमध्ये 1500 रुपये, म्हणजे 2100 रुपये, आणि त्यानंतर आता 800 रुपये, म्हणजे 2900 रुपये. हेही काही कमी नाही वहिनी. आता बघूया मानाची पैठणी कुठल्या वहिनींना मिळते. तर सराफ वहिनी आणि पडवळ वहिनी इथे उभ्या आहेत माझ्या दोन्ही बाजूला. त्यांच्या हातामध्ये एक सुपली आहे, एक एक इथे अनेक चेंडू आहेत. वहिनींनी काय करायचं, 1 मिनिटाच्या अवधीमध्ये एका वेळेला एकच चेंडू घेऊन तो टब मध्ये टाकायचा आहे. 2 चेंडू घेतले असते, दोन्ही चेंडू बाद होतील. वहिनी तुमची वेळ सुरू होते आता. नाही 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 नाही. सगळ्या फेरींमध्ये मिळून, सगळ्या राऊंड्स मध्ये मिळून पडवळ वहिनींनी 2900 रुपये जिंकलेले होते आणि 18 चेंडू या टब मध्ये टाकून वहिनी आजच्या एपिसोडच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत. त्यांना झी मराठी तर्फे ही छोटीशी भेट वस्तू. आणि सर्व फेरींमध्ये मिळून एकूण 2800 रुपये जिंकून आणि सोन्याचं नाणं जिंकून, शिवाय शेवटच्या खेळात, शेवटच्या फेरीमध्ये तब्बल 24 चेंडू त्या टब मध्ये टाकून आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत सराफ वहिनी. त्यांना रूपसंगम तर्फे ही मानाची भरजरी पैठणी. आजचा एपिसोड इथेच संपला. भेटूया पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये. 2 नवीन संसारांना भेट देऊया. 2 नवीन वहिनी असतील, त्यांचा संसार असेल, त्यांची स्वप्न, त्यांच्या गोष्टी, त्यांच्या पद्धती आणि वेगळे खेळ. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. एकमेकांवर प्रेम करा, आनंदात राहा, कारण शेवटी प्रेमच टिकतं, आनंदच टिकतं.